नमस्कार माझे ट्रेडर्स मित्रांनो. तर हा निफ्टीचा चार्ट आहे. तर निफ्टी 50 मध्ये आपण काही लेव्हल्स दिले होते. त्या लेव्हल्सनी काम केलेलं आहे किंवा वर्कआउट झाले आहेत का नाही चेक करूया. म्हणजे तिथून मार्केट अप साइड किंवा डाउन साइड मूव्हमेंट आपल्याला कॅच झाली आहे की नाही बघूया. ठीक आहे. तर आपण सांगितलं होतं की 25,335 च्या जवळती मार्केट सस्टेन राहिलं तर मार्केटला आपल्याला पहिलं टार्गेट असणे अप साइड साठी 25,441, त्यानंतर 25,495 आणि 25,546 सॉरी 45. तर आणि जर समजा 25,258च्या जर खाली मार्केट सस्टेन राहिलं तर मार्केट डाऊन साईडला येऊ शकत होतं. त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट होतं 25,200 आणि त्यानंतर 25,126. आणि तुम्ही एक गोष्ट बघितली असेल की मार्केटनी आज त्याच सपोर्ट पाशीच क्लोजिंग दिली आहे. जास्त मुवमेंट आपल्याला कॅप्चर झाली नाहीये, पण त्याच ह्याच्यापाशी आपल्याला क्लोजिंग दिलेली आहे. तर आता बघूया की बँक निफ्टी मध्ये आपण काय लेवल्स दिले होते त्याने वर्कआउट केलं आहे का नाही. आता मी हे डिलीट्स केलं की 51,740 च्या जर वरती मार्केट सस्टेन झालं तर आपल्याला जर मार्केटमध्ये एक अपसाइडला मुवमेंट मिळू शकतो. त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट होतं 51,896, त्यानंतर दुसरं टार्गेट होतं 52,160 आणि तिसरं टार्गेट होतं 52,404. तर आपल्याला एक टार्गेट आपल्याला तिथं हिट झालेलं आहे. तर आता बघूया की फायनान्स निफ्टी मध्ये काय मुवमेंट झालेली आहे. आपण सांगितलं होतं की त्याच्यामध्ये 23,880 ची लेवल जर डाऊन साईडला ब्रेक केली तर त्यावेळेस आपण डाऊन साईड साठी सस्टेन राहिलं. डाऊन साईड होऊन सस्टेन राहणं खूप आपल्याला महत्वाचं. त्यावेळेस एक 50 पॉईंटचं छोटंसं टार्गेट होतं 23,832. त्यानंतर नेक्स्ट टार्गेट होतं 23,765 आणि त्यानंतर डाऊन साईडला लास्टचं टार्गेट होतं 23,710. पण मार्केटने त्याच लेवलचा सपोर्ट घेऊन मार्केट काय केले की अपसाईडला गेलेला आहे. त्यावेळेस आपलं छोटंसं एक पहिलं टार्गेट होतं की एक 40 पॉईंटचं. ते आपल्याला 40 ते सॉरी 102 पॉईंट 40 पॉईंटचं पहिलं आणि त्याच्यानंतर एक परत एकदा 50 पॉईंटचं असे दोन टार्गेट्स आपले हिट झालेले आहेत. तर आता उद्या सोमवार तर मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी प्लस आपण बाकीच्या पण ह्याच्यामध्ये बघूया की जर कोणते कोणते लेवल्स महत्वाचे आणि अपसाईडला गेलं तर कुठपर्यंत जाऊ शकते हे सगळं चेक करूया. तर स्टार्टिंग आपण निफ्टी 50 पासून करूया. तर निफ्टी 50 क्लोजिंग दिली आहे ती 25,343. आता उद्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की मी हे डिलीट करतो लेवल परत एकदा. उद्यासाठी आपल्याला महत्वाचं आहे की हा दिलेला हाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मार्केट काल कुठून फिरत होतं ही लेवल मी लोच मार्क करून टाकतो सर. नाही लो नाही, दोन लेवल्स ठेवूया की आणि मी कलर्स पण चेंज करतो. याचे दोन्हीचे पण मी रेड रेड करतो की जेणेकरून आपल्याला ह्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला जेवढं चार्ट तुम्ही व्यवस्थित ठेवाल तेवढं तुम्हाला समजून जाईल. बघा आता हे आपल्याला अपसाइड आणि डाऊन साइड साठी दोन लेवल्स आहेत म्हणजे लो आणि हाय. जर समजा डाऊन साइडला जर ब्रेक केलं तर पहिलं टार्गेट आपल्याला हे असणार आहे 25,265. मी डाऊन साइडला जर सपोर्टला मी काय करतो ग्रीन कलर करून ठेवेल आणि अप साइडला पूर्ण रेड याला मी ब्लॅक करेल आणि त्याला पूर्ण रेड एकदम. आणि तुम्ही असं प्रॉपर सगळं ऍज इट इज जर ठेवलं तर तुम्हाला एकदम सगळ्या गोष्टी सुटेबल होऊन जातील. दुसरं टार्गेट असणार आहे आपल्याला त्यावेळेस 25,271 सॉरी 171. आणि थर्ड टार्गेट जे असणार आहे मार्केटच्या डाऊन साईडला आलं तर 25,081 असे या डाऊन साईडला तीन टार्गेट आहेत. जर मार्केट अप साईडला गेलं मार्केट तुम्ही बघताय की पहिलं टार्गेट तर आता इथून जर मार्केट अप साईडला गेले आपल्याला आजचा हाय हा छोटासा आपल्याला इथं मी याला सुद्धा काय करतो की ब्लॅक हे करून ठेवतो. जर समजा अप साईडला 370 पहिलं जर 397 ची लेवल जर ब्रेक केली तर पहिलं एक छोटस टार्गेट असणार 31 पॉईंटचं 25,432. आणि अजून एक आपल्याला जर लेवल्स वरच्या माहित नसतील तर आपण काय पिव्होट पॉईंटचा यूज करणार आहे. त्यावेळेस आपलं एक पहिलं टार्गेट असणार आहे R4 आणि R5 तुम्ही हे करायचे. पहिलं टार्गेट असणार आहे 25,474 आणि त्याला मी पूर्ण रेड कलर देतोय. आणि दुसरं जे टार्गेट असणार आहे सॉरी तिसरं जे टार्गेट असणार आहे ते असणार आहे 25,522. हे असे आपल्याला निफ्टीसाठी अपसाईडला म्हणजे बघा तुम्हाला एक परत एकदा एक्सप्लेन करतो. जर ह्याच्या सॉरी याच्यावरती मार्केट सस्टेन राहिलं तर पहिलं टार्गेट 25,435, सेकंड टार्गेट 25,483 आणि थर्ड टार्गेट 25,519. आणि डाऊन साईडला ह्याच्या खाली जर मार्केट सस्टेन राहिलं तर पहिलं टार्गेट हे, त्यानंतर मोठे टार्गेट्स मिळणार, दुसरं टार्गेट हे आणि तिसरं टार्गेट हे. तर आता बघूया की बँक निफ्टी मध्ये आपल्याला काय लेवल्स आहेत. तर बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 51,896. 896 किंवा तुम्ही पकडलं तरी 938 हे जरी पकडलं तरी चालेल. बघा आपण
ही सगळ्यात क्रुशियल लेवल होती 51,528 आणि जो हाय होता त्या हाय पाशीच मार्केट बघा तुम्हाला किती वेळा सस्टेन राहताना दिसले. आता उद्यासाठी आपल्याला आपल्याला हा हाय खूप महत्वाचा आहे. हा 51,983 आणि जर मार्केट डाऊन साइडला यायचं म्हणलं तर ह्याला मी ब्लॅक करून ठेवतो. मी फक्त आता लेवल्स फक्त ॲज इट इज त्याच ठेवणार आहे. कारण आपल्याला लेवल्स काही चेंज होत नाही. आपल्याला फक्त काय की मार्केटनी मूव्हमेंट देणं खूप महत्वाचं आहे. आता वरच्यासाठी जर समजा ही लेवल ब्रेक केली 51,983 ची लेवल ब्रेक केली तर पहिलं टार्गेट असणार आहे आपल्याला 52,160 मी कलर चेंज करून टाकतो त्याचे म्हणजे समजून जाईल. 52,160 त्यानंतर सेकंड जे टार्गेट असणार आहे ते 52,404 हे असे आपल्याला अपसाइड साठी दोन टार्गेट्स आहेत किंवा इथून सुद्धा मार्केट जर डाऊन साइडला सस्टेन झालं तर मार्केट इथून पण अप साइडला जाऊ शकते. पण जर मार्केट इथून डाऊन साइडला आलं त्यावेळेस आपल्याला हे छोटं टार्गेट असणार आहे पहिलं 51,673 मी त्याला ग्रीन करतो. सेकंड टार्गेट जे असणार आहे ते आपल्याला 51,518 आणि थर्ड टार्गेट जे असणार आहे ते आपल्याला 51,266 आणि मे बी जर मार्केटमध्ये जास्त मुवमेंट आली तर मार्केट एवढ्या डाऊन साइडला येऊ शकेल. हे अशा आपल्याला बँक निफ्टीमध्ये 3 लेवल्स आहेत अपसाइड आणि डाऊन साइड आणि उद्या एक्सपायरी आहे मिड कॅप निफ्टीची. तर मिड कॅप निफ्टीमध्ये काय लेवल्स आहेत हे आपण बघूया. तर मी डिलीट करतो जे जुन्या लेवल्स होत्या. तर मिड कॅप निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 13,346. आता उद्याच्या मार्केटसाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय तर हाय आणि मार्केटचा आजचा लो. बघा हा हाय आहे आणि हा लो आहे आणि मार्केटने कालच्या दिवशी मार्केटने एक लेवल्स क्रिएट केलेली आहे. ती म्हणजे एक सपोर्ट झोन तयार केलेला आहे. तो म्हणजे हा वाला. मी तर बॉक्स करतो सिंपल ही वाली लेवल क्रिएट केली आहे. बघा आता जर समजा 13,340 जर मार्केट डाऊन साइडला ब्रेक केलं तर छोटंसं टार्गेट हे असणार आहे पहिलं. त्यानंतर आपल्याला दुसरं टार्गेट काय असणार आहे तर 13,258 हे आपल्याला दुसरं टार्गेट असणार आहे आणि तिसरं टार्गेट काय आहे छोटंसं परत एकदा की ही 13,203 म्हणजे 50 पॉईंटचं आपल्याला टार्गेट्स असणार आहे आणि बघा मिड कॅप निफ्टी पण ऑल टाइम हायला आहे. तर आता बघूया की मी परत एकदा पिव्होट पॉईंटचा यूज करतो. R4 आणि R5 याच्या मिडलला आपण हे टाकणार आहे. त्यावेळेस आपल्याला अप साइडला मी पहिल्यांदा लेवल्स ड्रॉ करतो आणि मग तुम्हाला ऍज इट इज समजून सांगतो. ठीक आहे. बघा आता जर ही लेवल अपसाइडला ब्रेक केली तर त्यावेळेस आपलं म्हणजे हाय ब्रेक केला तर अपसाइडला पहिलं टार्गेट असणार आहे 13,442 दुसरं टार्गेट असणार आहे 13,462 हे असे अपसाइड साठी दोन टार्गेट्स आहेत आणि जर समजा 13,295 जर डाऊन साइडला ब्रेक केलं तर पहिलं टार्गेट हे 13,258 आणि दुसरं टार्गेट 13,200 असे हे दोन टार्गेट असणार आहेत आणि तुम्ही जेवढे लिमिटेड ट्रेड्स घ्याल तेवढं तुम्ही जास्त प्रॉफिट कमवाल. म्हणजे जेणेकरून काय की मार्केटमध्ये जास्त मुवमेंट कॅप्चर करण्यापेक्षा म्हणजे जास्त ट्रेड्स घेण्यापेक्षा एक क्लिअर मुवमेंट आणि क्लिअर एंट्री जर तुम्ही शोधत असाल तर तुम्हाला परफेक्ट एंट्री मिळून जाईल. अशा आपल्या लेवल्स आहेत आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या ट्रेड्स मित्रांना शेअर करा. थँक यू.